आपण एक सेमिनार ठेवलं आहे जे एक्झाम प्रिपरेशनसाठी जी आपल्याला तयारी करायला लागते वेगवेगळ्या पद्धतीने, तर त्यावरती आपण आज एक सेमिनार ठेवले. मी त्या सेमिनारला आला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. सरांचं स्वागत करू. हां, आज आपले प्रमुख अतिथी श्री कैलास देशमुख सर आणि वक्ते जे तुमच्यासोबत संवाद साधणार आहे, तर ते आज आपल्यासोबत आहेत. तर त्यांचं सर्वात पहिले EPA करून एक छोटं गिफ्ट देऊन त्यांना सत्कार करूया. मी वागळे मॅडमना विनंती करतो की सरांचं सत्कार करा. स्वागत सर तुमचं. सरांची थोडीशी ओळख करून देतो. श्री कैलास देशमुख सर हे नाशिकमध्ये जसं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि तुम्ही जर ऐकून असाल श्रीराम इंजिनिअरिंग क्लासेस म्हणून नाशिकमध्ये मोठे क्लासेस आहेत, त्यांचे ते फाउंडर आहेत. आणि त्यांचा 25 वर्षाचा जवळपास इंजिनिअरिंग स्टुडंटना शिकवण्याचा दडका अनुभव आहे. त्यामुळे त्यांना विविध प्रकारे जे मुलं आहेत त्यांना कसं शिकवायचं, त्यांना समजून घेऊन त्यांचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे हे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती. त्यांचं शिक्षण हे त्यांचं जन्मगाव हे मुपो गोराणे तालुका सटाणामध्ये आणि तालुका सटाणाच्या सायन्स कॉलेजमध्ये त्यांनी BSc MSc पर्यंत शिक्षण घेतले. सर मॅथ्स शिकवतात. ते श्रीराम इंजिनिअरिंग क्लासेसचे फाउंडर आहेत. त्यासोबत श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी याचे पण ते फाउंडर आहेत. त्यासोबत ते IETE चे सदस्य आहेत, इंडियन फिजिक्स असोसिएशनचे सदस्य आहेत, इंजिनिअरिंग क्लासेस असोसिएशनचे ते सचिव पण आहेत. आणि विविध प्रकारे ते सेमिनार अरेंज करत असतात. म्हणजे मुलांना कशा प्रकारे मदत करता येईल वगैरे याबद्दल त्यांनी बरेचसं काम केलेलं आहे. त्यासोबतच सोशल वर्कमध्येही सर बऱ्यापैकी पुढे आहे. आणि मागे कोरोना काळामध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं आणि लोकांना खायला म्हणजे ज्यांचं हातावर पोट आहे अशा लोकांना खायला प्रॉब्लेम होते किंवा, तर त्या ठिकाणी सुद्धा सरांनी म्हणजे सलग 1 महिना 2 महिने लोकांशी संवाद साधून निधी जमा करून आणि त्या लोकांना मदत करण्यासाठी खूप मोठं कार्यसुद्धा केलेलं आहे. ओके. त्यासोबतच त्यांनी विविध त्यांची वृत्तपत्र लेखन करण्याची आवडसुद्धा आहे. म्हणजे पेपर्समध्ये वगैरे त्यांचे बरेचसे लेख आलेले आहेत. आणि असे सेमिनार घेण्याची पण त्यांची विविध प्रकारे त्यांना आवड आहे. आता आपण त्यांच्याकडूनच पुढे सेमिनार त्यांना मी विनंती करतो की तुम्ही सेमिनार पुढे घ्यावं आणि आपण त्यांच्याकडून आपल्याला समजेलच की ते त्यांचा अनुभव आणि त्यांच्या विविध तुम्हाला जे काही तो अनुभवाचा तुम्हाला किती फायदा होईल तुम्हाला सेमिनारमध्ये समजेल. तर मी थांबतो आणि सरांना विनंती करतो की तुम्ही सेमिनार घ्यावं. थँक्यू. धन्यवाद. कम्फर्टेबल गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मला थोडंसं जे एक्झाम काळामध्ये काही जे आहे ते चर्चा करण्याच्या आधी मला तुमच्याकडनं काही फीडबॅक हवे. की पहिले फीडबॅक, मराठी कम्फर्टेबल आहे एव्हरीबडी? व्हेरी गुड. कोणाला काही मराठीचा प्रॉब्लेम असेल तर हिंदी वगैरे दुसरं ऑप्शन आपण प्रेफर करू शकतो, पण मराठी कम्फर्टेबल. दुसरी गोष्ट, तुमचा जो एज आहे मला दिसतोय त्या एजनुसार म्हणजे मी फील करतोय मे बी ज्युनियर कॉलेजला असावे तुम्ही, 11वी 12वीच्या रेंजला असावं असं मला वाटतं. की त्याच्या बियॉन्ड आहात आय डोंट नो एक्झॅक्टली. तर मोस्टली तेच असते, 1-2 मुलं वगैरे काही असेल. पण आपला जो काही टॉपिक आहे, काही सब्जेक्ट आहे, तो सर्वांसाठी म्हणजे इव्हन मलाही कामाचा आहे, मॅडमलाही कामाचा आहे आणि घरगुती काम करणाऱ्याला कामाचं आहे. कारण परीक्षा प्रत्येकाला द्यावीच लागते. सकाळी उठल्यापासून परीक्षा आपली चालूच होते, बरोबर आहे. मम्मीला चहा बनवून द्यायचा, ती पण आपली परीक्षाच असते. आणि रात्री कधी जेवण करायचं असेल फॅमिली बरोबर मित्रांवर, ती सुद्धा परीक्षाच असते. म्हणजे लाईफ हे एक्झाम देतच आपण सक्सेस होत जातो.
त्याच्यामध्ये फेल्युरिटी पण खूप असते आणि सक्सेस पण खूप होत असते. तर त्यामुळे काही गोष्टी एक अशा युनिफॉर्म आहे की परीक्षा, एक्झाम, अभ्यास हे खूप मोठे शब्द आहेत. का की आपल्याला घरी उठले, सकाळी उठल्यापासून सुरू होते. तुझी पेपर होता ना, टेस्ट होती ना, हे होतं ना. आता पूर्वी तरी आमच्या वेळेस एक्झाम फक्त विद्यार्थ्यांच्याच राहायच्या. आता तर एक्झाम स्वयंपाक करणारे आपल्याकडे जी आई असते तिची बी एक्झाम असते. का? यूट्यूब पाहत राहतात. त्यांनी पाहिलेली जी काही रेसिपी असेल ती बरोबर येते का नाही ती पण एक्झामच असते. म्हणजे आता प्रत्येक माणूस एक्झाम देत राहतो. आणि त्यातल्या त्यात आत्ताचं जे एज आहे की जे काही तुमचं सर्कमस्टन्सेस आहे त्याच्यामध्ये तर खूप कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तयार व्हायला लागल्या. म्हणजे विदाउट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्हाला काहीच मिळत नाही. आणि क्विक रिझल्ट. पूर्वी तरी एक्झाम द्यायच्या, मग 7 वीक 8 वीक असे वेट करायचे आणि मग ते रिझल्ट यायचे. आता तसं राहिलंच नाही. पेपर दिले की दुसऱ्या दिवशी रिझल्ट. काही ठिकाणी तर सेम डे सेम मोमेंटला तुमचा रिझल्ट डिस्प्ले होतो. म्हणजे एक्झाम हा जो पॉइंट आहे हा सोसायटीचा पार्ट झालेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचाच आहे असं म्हणता येणार नाही. मग एक्झाम का आणि कधी आणि केव्हा आणि कसं, त्याच्या आधी आपण थोडंसं प्रिव्हियस कडे गेलो. आपण विद्यार्थी टार्गेट ठेवून जर करायचा विचार केला तर पहिला म्हणजे अभ्यास. ओके, अभ्यास कशासाठी करतो आपण? बरेच 99% लोक अभ्यास म्हणजे मला पैसे कमवता आले पाहिजे, चांगली नोकरी लागली पाहिजे, बस एवढाच उद्देश असतो. मग टिंबटिंबाने असं केलं असं झालं, टिंबटिंबाने असं केलं असं केलं. अरे टिंबटिंबाला काही अर्थ नाही. टिंबटिंबापेक्षा सेल हा शब्द वापरा. मग अभ्यास कशासाठी करतो? अभ्यासाची डेफिनेशनच चुकीची केलेली बऱ्याच लोकांनी. अभ्यासाची डेफिनेशन अशी काही बनवली आमच्या काळात, तुमच्या काळात तरी थोडी बदलली आहे. आमच्या काळात ते एकदम डेंजर होती की अभ्यास म्हणजे रटा, पेपर द्या, पास व्हा, मोठे मोठे मार्क्स काढा, 3 डिजिट 2 डिजिट, तो अभ्यास करायचा. बेसिकली ही सर्वात चुकीची गोष्ट. अभ्यास का असतो माहिती? प्रॅक्टिकली अभ्यास हा अनडेव्हलप्ड ब्रेन डेव्हलप करण्यासाठी असतो. कशासाठी असतो? अनडेव्हलप्ड ब्रेन डेव्हलप करण्यासाठी असतो. मग अभ्यास हा जो असतो हा अनडेव्हलप्ड ब्रेन म्हणजे काय? जेव्हा एखादा बेबी बॉर्न होतो आणि बॉर्न झाल्या झाल्या तो आजूबाजूचे काही आवाज ऐकतो, त्या लगेच तो कान टवकारतो. तो ब्रेन अनडेव्हलप असतो त्याचा. आणि मग तो कान टवकारल्यानंतर एखादा चांगला आवाज असतो, मंजूळ असतो, गोड असतो, त्या आवाजाकडे आपोआप अट्रॅक्शन होते. बऱ्याच वेळा आपण घरी म्हणतो अरे ती शेजारची काकू आली ना, हा पिंट्या लगेच रांगत जातो. अरे आता मग आपल्या बाहेर घरात असताना कोणी नाही का शेजारचीच काकू का? कारण त्या काकूचा त्याला आवाज किंवा काहीतरी गोष्ट आवडलेली असते. त्याचं उचलण्याची आवड असेल, त्याची हँडलिंग करण्याची आवड असेल, आवाजाची हँडलिंग. म्हणजे हा अनडेव्हलप ब्रेन डेव्हलप करण्यासाठी ही प्रोसेस आहे. मग याच्यामध्ये पहिली सुरुवात कोण करतं? सोसायटी करते. जसं मी आता तुम्हाला एक्झाम्पल काढतो. पण काही जे डेव्हलप ब्रेन करायचे असेल त्यासाठी तुम्हाला सिलेक्टिव्ह टूल्सची गरज लागते. आणि त्या सिलेक्टिव्ह टूल्स तुम्हाला कुठेही मार्केट किंवा सोसायटी देणार नाही. त्यासाठी त्या स्पेसिफिक कॅम्पसमध्ये जावं लागतं. आणि त्या कॅम्पसमध्ये गेल्यानंतरच तुम्हाला ते कोणीतरी सांगेल. आता समजा मी इंजिनिअरिंगचे क्लासेस घेत होतो. मला दरवर्षी 6 महिन्यांनी काही ना काही आर्टिकल लिहायला आवडतं. मोस्टली माझं एज्युकेशनच्या रिलेटेड जास्त राहायचं. परंतु मला जर शेअर मार्केट संबंधी ज्ञान घ्यायचं असेल तर त्या ज्या लोकांचा एक्सपर्टाईज असेल त्याकडे जावं लागेल. मला तसं कॉमर्सचं काही समजत नाही. मला जर एखाद्या पेरेंट्सने किंवा एखाद्या रिलेटिव्हने एखाद्या मित्राने विचारलं अरे कॉमर्सचं काय, तर मला तेजस सरांना किंवा आपल्या वेगळ्या मॅडमला वगैरे कोणाला तरी फोन करून विचारावं लागेल. म्हणजे अभ्यास साठी काही गोष्टी समाज सोसायटी शिकवते, पण त्याचबरोबर
पण स्पेसिफिक शिकायचं असेल तर त्या त्या सर्कमस्टन्सेसमध्ये जाऊन अभ्यास करावा लागतो. बऱ्याच वेळा असं बी होतं अभ्यासासाठी घरगुती केलं खूप मोठं, अरे पण त्याचे किती. आणि असे जे लोक सांगणारे असतात मी घरी अभ्यास केला आणि मी झालो, हे चुकीचं बोलतात, खोटं बोलतात. का? त्यांच्याकडे गायडन्स करणारं आई बाबा भाऊ काका काकी कोणतंही असतंच, पण ती गोष्ट झाकून ठेवली जाते. तसं नाही. दुसरी गोष्ट, अभ्यासाबाबतीत काही गोष्टींचा गैरसमज असा आहे की अभ्यास हुशार माणसाकडनं केला तरच आपण सक्सेस होतो, असं काही नाही. तुम्हाला बरेचसे सायंटिस्टची नावं तुम्हाला माहिती बी असते, ते खूप फेल्युअर होते आणि ते खूप सक्सेस झाले. किंवा तुमच्या सोसायटीमध्ये पण खूप उदाहरणं असतील, अरे हा पिंट्या काय खेळगड होता राव आणि तो आता किती टॉप मोस्ट आयएस झालाय. असे खूप एक्झाम्पल आहेत. म्हणजे मला म्हणायचं आहे की अभ्यास करण्यासाठी स्पेसिफिक टूल्स, स्पेसिफिक सर्कमस्टन्सेस आणि त्याला काहीतरी बॅटरी कुठेतरी चार्ज व्हावी लागते. अभ्यास बळजबरी कोणीही करून घेऊ शकत नाही. मी तर माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगायचो की अरे अभ्यास तुम्ही आला म्हणजे मी माझ्याकडे आले म्हणजे काही तुम्ही सर्व सक्सेस झाले असं नाही म्हणायचं. मी फक्त तुम्हाला गाईड करेन 20% 40%, बाकी सर्व तुम्हालाच करायचे. तर म्हणे अभ्यास हा सेल्फ मोटिवेशनल हा गोष्ट असणार आहे. जसं सोसायटी आणि स्पेसिफिक टूल्स, पण ते घेतलं नाही. समजा आईने खूप सुंदर रुचकर वाक्य आणि तुम्ही ते खाल्लंच नाही तर काय फायदा त्याला. बरोबर. एखाद्याने खूप ठोसून भरायचा प्रयत्न केला, भरला जाईल का? नाही. मग मी बऱ्याच वेळा पोरांना एक्झाम्पल सांगायचो की तुम्हाला जर एखादी आवडती भाजी असते आणि ती आवडती भाजी अर्धी पोळी जास्त खाल्ली तरी पोटात काही वाटत नाही, परंतु एखादी नावडती भाजी असेल ती थोडी मी खाल्ली की पोट दुखायला लागतं. प्रॅक्टिकली त्या भाजीचा आणि पोटाचा काही संबंध नाही, पण ती मानसिकता काय झालेली आहे, नावडती आहे ना मग मी काहीतरी वाईट खाल्लं. बस ते पोटाचं काम आहे, तसंच ही ब्रेनचं काम आहे. डोकं सुद्धा काहीतरी मागतं आणि मग ह्या डोक्याला लागणारी जी गोष्ट आहे ती तुम्हाला प्रॉपरली मिळाली तर ती एकदम पचते, आणि जर ती प्रॉपर आवडीची मिळाली नाही ती पचत नाही. ओके. आपण या विषयावर एक वेगळा लेक्चर पण होऊ शकतो की बाबा काय करायचं, कसं करायचं करिअर, त्याबद्दल नाही. आज मला फक्त थोडंसं तुम्हाला सेट करावं म्हणून ह्या बेसिक गोष्टीकडे नेण्याचा प्रयत्न केला. आता एक थोडंसं इंटरॅक्शन म्हणून करतोय की तुमची पेपर कधी आहात काही कळेल का तुमचं? कोणाचं? तुमचा कधी? 13 डिसेंबर. जवळच आले. म्हणजे ऑलमोस्ट सर्वांचं डिसेंबरमध्ये एक्झाम आहे असं कन्सिडर करू का? नाही तसं काही नाही. कोणी अजून नंतर असेल, कोणी 11-12ला असेल, हा 12वीचे असतील तर त्यांचं उशिरावी असू शकतो. ओके. आता आपल्या सब्जेक्टकडे की ज्यावेळेस तुमचा वर्षभर अभ्यास झालेला असतो वेगवेगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये, पण तो अभ्यास झाल्यानंतर परीक्षा जशी जशी जवळ येते तसं तसं तुम्हाला काय करायला पाहिजे आणि पेपर संपेपर्यंत तुम्ही काय रुटीनमध्ये पाहिजे हे मी तुमच्याकडे एक पिक्चर क्लिअर करणार आहे. आता या बऱ्याचशा याच्यातल्या गोष्टी तुम्हाला नोंद सुद्धा असतील. मी काय खूप जगावेगळं सांगणार असं काही नाही, परंतु फक्त एक प्रकारची रिफ्रेश करायची असते. आणि माणसाला कोणी असो ओरायलिंग केल्याशिवाय तो सक्सेस होत नाही. ओरायलिंग करावीच लागते. बऱ्याच वेळा आपण असं, आता मी बऱ्याच ठिकाणी दुसऱ्यांचे सेमिनार ऐकण्यासाठी बळजबरी जातो, कारण मला जरी येत असेल तरी ती ओरायलिंग झालीच पाहिजे. महिन्यातनं 2 महिन्यातनं 7, कारण काही गोष्टी आपण विसरून जाऊ शकतो. आपण काय स्वामी विवेकानंदनी वाचले की फेकले की काही संबंध. आपण कॉमन मॅन आहे आणि आपल्याकडे हजारो गोष्टी आहेत. स्वामी विवेकानंदला पृथ्वी काही संसार वगैरे काही नव्हतंय. आपल्याला सर्व मित्र आहेत, हजारो फोन सेव्ह करायचे, त्याबरोबर हेही करायचंय. एवढी सोपी गोष्ट नाही. कॉमन मॅन जेवढा काही सस्टेन करतो, जेवढं काही सॅक्रिफाय करतो, दुसरा कोणी करत नाही. एवढं लक्षात ठेवा. चला, तर आता तुम्ही वर्षभर केलेला अभ्यास, आता अभ्यास केला नाही केला असे बरेचसे एक्झाम्पल असतील. आता मी माझे काही ज्यावेळेस एज्युकेशनमध्ये होतो, शिकत असताना, मी सायन्सचा स्टुडंट असताना माझ्याबरोबर काही कॉमर्सचे विद्यार्थी होते माझ्या रूममेटमध्ये 2, आणि आम्ही 3 सायन्स. मग आम्ही
सकाळपासून संध्याकाळपर्यंत किड्यासारखं रट 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 आणि ते दिवसभर फिरायचे. तशी थोडी थोडी जलशी वाटायची. पण तुम्हाला विश्वास नसताना शेवटचे एक दिवस ते काहीतरी अभ्यास करायचे. अभ्यास कसे करायचे पोरांना ते म्हणजे एकदम. मग मी त्यांच्याकडे पाहिलं काय करायचे, पुस्तकं काढायचे आणि कॉमर्सचाच व्यक्ती होता तर पुस्तक काढायचे ते काही पॉईंट लिहून घ्यायचे. मग मी त्यांना विचारलं, अहो एवढे एवढे पॉईंटवर का? अहो म्हणे हे काय, ह्या पॉईंटने आम्ही बचत बरं लिहून ठेवतो म्हणे. अरे आणि खरंच तसंच व्हायचं आणि इतके मार्क्स मिळायचे त्यांना. त्यांचे ते सब्जेक्ट SP हे काय होते त्यांचे तसे. म्हणजे मला म्हणायचं असं आहे की वर्षभर अभ्यास केलाच पाहिजे असं पण कधी कधी होत नाही. पण ते सर्वांना लागू होणार नाही तर बस तेच टॅगलाईन धरणार. म्हणून मी सांगितलं काय, सायन्सचे आम्ही रटरट रटायचो पण ते असे करायचे. पण तरी सुद्धा सांगतो माणसामध्ये इतकी एनर्जी असते. तुम्हाला सांगतो तुम्ही तुम्हाला स्वतःला जर ओळखलं आणि बॅड लक तुम्हाला वर्षभर अभ्यास करायला काही कारणाने जमलं नाही तरी सुद्धा तुम्ही चांगलं सक्सेस होऊ शकता. मी असं म्हणणार नाही 100%, पण होऊ शकता. म्हणजे याच्या मागचा मला एकच उद्देश सांगायचा आहे की आता वर्ष लोटलंय, मागे काय आपण राडे केले, काय नाटकं केले ते विसरा. पण आज तुमच्या ब्रेनने तुम्हाला घंटी वाजवली की मला आता अभ्यास करायला लागणार आहे. बस ती घंटीच महत्वाची आहे आपल्यासाठी. एक वेळा तिने डिसाईड केलं की आम्हाला आता अभ्यास करायला सुरुवात करायची, लेट स्टार्ट. मग कोणाचं ऐकायचं का? माणसाच्या ब्रेनमध्ये जेव्हा एखादी गोष्ट चांगली घडते, एखादी काही गोष्ट चांगली घडण्याची संकेत असतात, त्यावेळेसच माणसाचे न्यूरॉन्स बाहेर निघतात. न्यूरॉन्स म्हणजे आमच्या इंजिनिअरिंगच्या किंवा फिजिक्सच्या भाषेमध्ये इलेक्ट्रॉन्स. आणि जेव्हा ते इलेक्ट्रॉन्स बाहेर निघायला लागले की समजून घ्यायचा का तुमचा ब्रेन नॅचरल रेग्युलर पेक्षा जास्त ऍक्टिव्ह झाला. आणि ज्या व्यक्तीने ते पकडलं तो एकदम 100% सक्सेस होतो. तुम्ही काही पिक्चर मधल्या स्टोरी ऐकल्या असतील कधी कधी की एक असाच ॲव्हरेज असतो, सायंटिस्ट असतो, फिरतो, त्याला काहीच मिळत नाही, काहीच नाही आणि एक वेळ त्याला असं काहीतरी झटका मिळतो की ते बरोबर सांगतो अरे हे असंच आहे इथंच आहे आणि ते खरंच निघतं. म्हणजे काय असतं, आपला जो ब्रेन असतो हा ब्रेन खूप खूप सुपर पॉवर आहे. खूप मिलियन इलेक्ट्रॉन्स न्यूरॉन्स बाहेर निघत राहतात. त्याला आपण सोप्या भाषेत इलेक्ट्रॉन्स. आणि जेव्हा ते न्यूरॉन्स बाहेर निघतात तेव्हा तो त्या कालावधीमध्ये जी पण गोष्ट तो पकडतो ती आयुष्यात विसरत नाही, हे लक्षात ठेवतो. म्हणून कधी कधी काही घटना अशा घडलेल्या असतात आपल्या जिंदगीमध्ये. एखाद्या लग्नाच्या ठिकाणी जातो आपण, एखाद्या कार्यक्रमाला जातो आणि आपल्याला एखादा आवडीचा व्यक्ती भेटतो. वेगवेगळ्या तुमच्या कॅटेगरीमध्ये वेगळं असू शकतं. त्यावेळेस तो काही वर्षांनी भेटतो तरी आपण म्हणतो की याला आपण इथं पाहिलेलं आहे. का? तो व्यक्ती आपल्याला त्यावेळेस आवडलेला असतो. त्यावेळेस आपल्या ब्रेन्समधून न्यूरॉन्स बाहेर निघालेले असतात खूप आणि तो कॅच करून देतो. आणि इतर वेळेस आपण असंच विसरून जातो. म्हणजे हे जे गणित आहे हे ब्रेनचं गणित आहे. आपला ब्रेन आपल्या ताब्यात असतो, आपला ब्रेन आपल्यासाठी. म्हणून वर्षभर काय केलं त्याच्यावर विचार करत बसू नका. एक वेळा घंटी वाजली की आपण अभ्यासाला सुरुवात करायला शकता. पण ज्याने पहिल्यापासून केलंय तो तर चांगलाच. का? माझं स्वतःचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. परीक्षा काळामध्ये मी कधी अभ्यास करायचो नाही, पिक्चर पाहायचो 3-4 तरी, पण वर्षभर मी करत राहायचो. प्रत्येकाचा मी काय म्हणतो ब्रेनचा खेळ आहे. मी शब्द काय आपला ब्रेनचा खेळ आहे. का? मी वर्षभर जर केलेला राहिला तर मी एक्झामच्या काळामध्ये टेन्शन न येऊ म्हणून अशा गोष्टी करायचो. मी काय खूप पैसा नाही राहायचा पण आम्ही शेअरिंग करून जायचो. असं काहीतरी मॅथ नंतर मॅथमॅटिक्सला आम्हाला कमीत कमी 6 दिवस 4 दिवस असं गॅप राहायचा. वर्षभर आम्हाला काही खूप जास्त मॅथला करावं लागलं पण त्या 6 दिवसात आम्ही बरोबर करून घ्यायचो. म्हणजे मला
म्हणायचं आहे की तुमचा ब्रेन तुमच्या हातामध्ये राहिला की सर्व गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात, हे एवढं लक्षात ठेवायचं. ओके. आता समजा तुमचे परीक्षेचे दिवस जवळ आलेले आहेत. काही लोक टेन्शनमध्ये येतात, आई बाबा खूप सांगतात, मुलं सांगतात, मैत्रिणी सांगतात माझा अभ्यास झालाय, मी आता असं हे क्वेश्चन पेपर सोडवतो वगैरे 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 स्वयंसो. तर पहिली महत्वाची गोष्ट तुम्ही काय घ्यायचं की परीक्षा जशी जशी जवळ येते तसा तसा ताण कमी करायचा प्रयत्न करायचा. आणि ताण कमी करण्यासाठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस कम्फर्टेबल अभ्यास होत असेल तो प्रेफर करायचा. पूर्वी काय व्हायचं की सकाळचा अभ्यास खूप सुंदर होता, ते नॅचरल होती, त्यावेळेस ते होतं, ते सवय लागली. आता तसं नाही. रात्री 12 वाजता सुद्धा अभ्यास चांगला होऊ शकतो, दुपारी 12 वाजता सुद्धा एखाद्याचा अभ्यास चांगला होऊ शकतो, एखाद्याला गाणे म्हटल्यानंतर सुद्धा अभ्यास चांगला होऊ शकतो. म्हणजे आता काही असं सारखं राहिलं नाही. आपण म्हणतो ना जागतिकीकरण, तसंच ब्रेनचं जागतिकीकरण होऊन गेलं, ते पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही. म्हणून तुम्हाला जो कम्फर्टेबल वेळ असेल त्या कम्फर्टेबल वेळेवर अभ्यास करायला सुरुवात करून टाकायची, बिनधास्त करायची. हा एक सगळा पहिला पॉईंट. दुसरं पॉईंट, घरात जे वातावरण असतं, आता छोटी छोटी घरं आहेत आपले घर, त्या छोट्या छोट्या घरांमध्ये ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये थोडासा क्राऊड राहत असेल, प्रत्येकाची जाण्याची लगबग राहत असेल, त्या पिरियडमध्ये अशा काही टॉपिक घ्यायचा की तो आपल्याला खूप मॅथमॅटिकल कन्सेप्टला सब्जेक्ट घ्यायचा त्या की ज्यावेळेस आवाज असतानाही आपल्याला काही दिसत, त्यावेळेस थेरॉटिकल सब्जेक्ट कधीच वाचायला घ्यायचा नाही. हा एक, कारण एक्झाम पिरियडमध्ये आपल्याला सर्व युटिलाइज करायचं आहे ना. मग ज्यावेळेस सर्व घरच्यांचं गडबड असते त्या पिरियडमध्ये मॅथमॅटिकल सब्जेक्ट घ्यायचा. तुमच्या असेल तो अकाउंटिंग, कॉस्टिंग काय असेल ते घेतल्यानं कधीही चांगलं असतं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण काय करायचं, तो पहिला जो पॉइंट आहे तुम्हाला सांगण्यासारखा तो म्हणजे मनावरील ताण. आणि मनावरील ताण कमी करण्यासाठी सर्वात पहिलं म्हणजे टाइम टेबल. मग टाइम टेबल मध्ये मी सांगितलं आता हा एक पॉइंट. मग टाइम टेबल मध्ये कोणता विषय कसा घ्यायचा, जनरली मॅथमॅटिकल हा जो सब्जेक्ट आहे तो बोरिंग टाइम मध्ये घ्यायचा. सर्वात जो अवघड टाइम सब्जेक्ट वाटत असेल, आता काहींना मॅथ आवडतं, काहींना थिअरी आवडते, वेगवेगळे असतात, आणि ज्याला अवघड सब्जेक्ट वाटत असेल त्याने त्याचा जो एकदम हॅपीनेस टाइम असतो, खूप आनंदाचा टाइम असतो, ज्या टाइममध्ये त्याला अभ्यास करायचा असतो तो टाइम प्रेफर करायचा. तेव्हा आपल्या मनावरून ताण थोडा कमी होतो. निघा आता काहीतरी केलं, आणि तो केलेला टाइम टेबल ब्रेनमध्ये नाही ठेवायचा, कागदावर उतरायचा. आणि तो उतरवलेला टाइम टेबल इमिजिएट आपल्या घरच्यांच्या आई वडील कोणी असेल त्यांना द्यायचा. आपला अभ्यास करतो तिथं डिस्प्ले करायचा, आणि आपला टेबल असेल त्याच्यावर डिस्प्ले करायचा. दोन्ही तिन्ही ठिकाणी ते करायचं, हे पहिलं काम करायचं. तुम्हाला सांगतो रिअली तुम्ही फक्त टाइम टेबल बनवा, तुमच्या मनामधला बराचसा ताण कमी झालेला असेल. काहीतरी केलं आपण, कारण मनुष्य त्यावेळेस थिंक करायला लागला. काय करायला लागला, कारण परीक्षा जवळ आली, टेन्शन यायला लागलं, आणि त्यांनी पहिलं काम काय केलं, टाइम टेबल केलं. आणि टाइम टेबल केल्यामुळे त्यांना बराचसा रिलॅक्सेशन झालं. आता काहीतरी, कारण जेव्हा मनुष्य काहीतरी विचार करतो त्यावेळेस तो रिलॅक्स होतो काहीतरी, कारण त्याच्यातली ती एनर्जी बाहेर निघते, त्यावेळी रिलॅक्स होतो. हा एक पहिलं काम करायचं. दुसरं, ज्यावेळेस तुम्ही वेळापत्रक केला त्या वेळापत्रकाबरोबर तुम्ही जिथं अभ्यास करणार आहात एक छोटी रूम असो, काही असो, ती स्वच्छ ठेवायची, फ्रेश ठेवायचा प्रयत्न करायचा, ती स्वतः करायची. आपल्याकडे बाई असेल तरी सुद्धा. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. एक निकम म्हणून पोरगा होता इंजिनिअरिंगला, 3-4 वेळा त्याचे वडील YCME ला आहे, मोठ्या पोस्टला आहे, डिरेक्टरला सोडून द्यायच्या तयारीत होते. आले माझ्याकडे. त्या एकटा पोरगा, आई पण मोठ्या पोस्टला आहे, वडील पण मोठ्या पोस्टला, पैसा खूप आहे, घरी काम करायला सर्व लोक आहेत, आणि मग तो अभ्यास म्हणजे एकदम त्याला असं वाटायचं की अभ्यास सुद्धा कोणतरी करून द्यावा, इतका आळशी झाला. मी आणि पाटील सर म्हणून आमचे, माझ्याकडे मॅथला होता, तो मेकॅनिक्सला होता. आम्ही ऑब्झर्व केलं, पहिले 8-10 दिवस तो म्हणजे करण्याच्या मूडमध्ये नव्हता. मग मी त्याला सांगितलं तुला जर करायचं असेल मग तू फीस घेऊन घ्यायचा,
फीस पण खूप द्यायला तयार होता. म्हणजे एका विषयाचे तो 15,000 रुपये द्यायला होता तयार होता. पण म्हटलं आम्हाला नको तू, कारण आम्हाला पाहून घेतलं होतं हे काही खरं नाही आहे. मग त्याला स्वतःचे वळण लावायला सुरुवात केली. मग त्याला घरी चर्चा केली त्याच्याशी. त्याला म्हटलं तुझे कपडे तू स्वतः आवर, हे कर ते कर, ट्यूब बंद कर, घर रूम आवर. तुम्हाला विश्वास नाही बसणार, तो तर फक्त पास झाला असा नाही की तो सक्सेस पण झाला, पास पण झाला. अजून तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये काही छोटी गोष्ट केली त्याने. काय केलं? स्वतःचे काम स्वतः करायला सुरुवात केली. तीच म्हणजे तेच मी तुम्हाला सांगतो, रूम आपली फ्रेश कशी राहील ही काळजी करा. मावशी करून जाईल, काका करून जाईल याला काही अर्थ नसतो. जर आपण स्वतःहून केली तर आपल्याला वेगळं फिलिंग येतं आणि आपल्याला तिथं निश्चित अभ्यास करावा वाटतो. तुम्ही कधी ट्रिपला गेले आहात का? ट्रिपला गेल्यानंतर खाली बसले, एखादी घाण असेल, तुम्ही ती घाण साफ केली असेल तिथं आजूबाजूला, स्वच्छ केली, आणि तिथं जर दुसरा बसून गेला तर किती वाईट वाटतं. आपण बसलो, वा काय छान. हीच मेंटॅलिटी तिथे लागते एक्झाम पिरियडमध्ये सुद्धा. डेली करू नका. डेली काय पाहिजे, ज्याच्याकडे पैसे आहेत हे त्यांचा वापर करा, मी नाही म्हणणार नाही. एक्झाम पिरियडमध्ये तरी हे काम करा. तुम्हाला निश्चित अभ्यास करावा असा वाटेल. का? तुम्ही स्वतः स्वच्छ केलेली असते, स्वतः त्याच्यासाठी एनर्जी वाया गेलेली असते. ते पुढे जर जायचं असेल तर सर्वात अजून आता पुढं, आता काय केलं आपण, 2 स्टेप पुढे आलो. तिसरी स्टेप आपल्याकडे काहींकडे सेल्फ असेल, जे रूमवर राहत असेल तर त्यांचा टेबल बी नसेल, खालीच असतील. त्यांनी काय करायचं, सब्जेक्ट वाईज असे हे तयार करून घ्यायचे. तुमचे SP, कॉस्टिंग, आता समजा आमचं मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक काय असेल सर्व त्याच्यामध्ये नोटबुक, टेक्स्टबुक, डायजेस्ट, क्वेश्चन पेपर, काय काय असेल त्या सब्जेक्टशी रिलेटेड, आणि त्याच्यावर लेबलिंग करायची. लेबलिंग करताना काही पेरेंट्स म्हणतात अरे भिंत नको खराब करू, कन्व्हिन्स करा मी पप कलर करून देईल बाबा. कारण हा असा अनुभव मला एक वेळा आलाय, त्यांचे वडीलच करत नव्हते. त्यांना म्हटलं मी 5,000 पाठवतो, कलरचे पैसे घेऊन टाका, पण माझ्या मुलाला थोडं डिस्प्ले करू द्या. असं होता, पण कन्व्हिन्स करा, सांगा त्यांना मी. आणि छोटं छोटं लेबलिंग पेनने जरी लिहिलं तरी चालेल. याचा उद्देश काय असतो सांगतो. खूप छोटी गोष्ट आहे बरं ती, पण याचा फायदा सांगतो. जेव्हा एखाद वेळेस अचानक तुम्हाला वाटलं की मला SPचा अभ्यास करायचा आहे, कारण मित्राने पाठवले इम्पॉर्टंट क्वेश्चन, मग ते आपण पुस्तक शोधत शोधत तोपर्यंत मूड जातो. त्यामुळे जर एक वर्षभर नका करा वाटल्यास, पण एक्झामच्या पिरियडमध्ये ते असं लेबलिंग करून, SPचा क्वेश्चन पेपर आहे किंवा नाही आहे पटकन आपल्याला सापडलं पाहिजे, अरे हे पुस्तक आहे, हे मिळून. किती सोपी गोष्ट आहे. आणि झाल्यानंतर परत तिथंच ठेवा. एकदम छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत, तुम्हाला अभ्यास करायला निश्चितच आवडेल. एक्झाम काळामध्येच करायचे, वर्षभर अस्ताव्यस्त राहू द्या. वर्षभर चांगलं केलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण मी तुम्हाला जास्त बाइंडिंग काही करणार नाही. पुढचा विषय जर घ्यायचा ठरलं, आता तुमची सर्व व्यवस्था झाल्या, सर्व काही झाले, आता एक शांत बसायचं आणि आपलं ज्या देवावर विश्वास असेल त्या देवाचं नामस्मरण घ्यायचं. गणपती असो, हनुमान असो, नाही तर बिरोबा असो, आपल्याला त्याच्याशी काय केलं, नामस्मरण घ्यायचं. आणि बसल्यानंतर आपण विचार काय करायचा की आता अभ्यास आपल्याला करायला सुरुवात करायची. जसं नारळ फोडतो ना तशाच प्रकारचं. त्यावेळेस तुम्हाला एक वेगळी एनर्जी येते, अरे यार आपण देवासमोर बोललोय. ओके. त्यानंतर आपण ज्याला मानतो, हे झाल्यानंतर मानतो, आई असेल, बाबा असेल, भाऊ असेल, काका असेल, त्याला फोन करायचा, सांगायचं मी आत्तापासून अभ्यास सुरुवात केली. का? आपल्या ब्रेनला लाज वाटायला लागून जर ती कमिटमेंट जर फुलफिल नाही केली, एक तर देव रागवेल, नाही तर आपण ज्यांना मोरल बनतो ते रागवेल. किती छोटी गोष्ट आहे, आपोआप माणूस अभ्यास करायला. हे केल्यानंतर पुढची स्टेप काय करायची असते, जसं तुम्ही प्रश्नपत्रिका वगैरे ह्या सर्व गोष्टीचं एकत्र केलं, देवाचं नामस्मरण केलं, सर्व आपल्या नातेवाईकांना सांगितलं की आता मी अभ्यास करायला सुरुवात करायची, एक्झाम जवळ आली वगैरे 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 झालं. त्यानंतर सर्वात पहिली महत्वाची गोष्ट करायची की घरामध्ये अशा वेळेस काही निगेटिव्ह वाईब्स येतील. बाबा, भाऊ, काका, वर्षभर फिरला ना, आता काय जेवढं काय करणार 1 महिन्यात, असं होऊ शकतं. ते निग्लेक्ट करायचं.
लोकांपासून थोडंसं दूर राहायचं एक्झाम पिरियडमध्ये. जवळची आई सुद्धा म्हणू शकते, तिचा दोष नसतो बिचारीचा. ती वर्षभर तुला अभ्यास कर कर म्हणणार आणि तू ऐकत नाही म्हणून ते झालं असेल. बाबा पण म्हणू शकतात, भाऊ म्हणू शकतो, पण त्या गोष्टी अवॉइड करायच्या. त्यांच्यावर खूप पॅनिक व्हायचं नाही. नाही तर काय मग मी आता लागलं, मी आता करणं सोडून देतो, अजून दम करणार. त्यांचं काय जाणार आहे, तुझंच जाणार आहे ना. तू पास झाला, नोकरी लागली, पैसे कमवलं, लग्न झालं, काय झालं, त्यांना काय सुख आहे, त्यांचं संपलं. त्यांचं कर्तव्य आहे तुम्हाला शिकवलं, विषय संपला. म्हणजे मला काय म्हणायचं की त्या अशा गोष्टी घडू शकतात. एखादा मित्र फोन करेल, शिकून काय मोठा झाला, ये ना बाहेर, होऊ शकतं. ते अवॉइड करायचं. मित्र टाळणं एकदम सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला, मी खूप प्रॅक्टिकली प्रूव्ह केलेली आहे. मित्रांना जर टाळायचं असेल, चांगले मित्र ठेवा बरं का, सर्व मित्र टाळू. पण जर टाइमपास करणारा असेल, त्याचं एंटरटेन करून घेणारा मित्र असेल, काय नाही, पहिल्या दिवशी फोन आला, अरे यार माझ्याकडे पोटच दुखतंय. टाइमपास करणारा मित्र एकदम इमिजिएट बाहेर कसा पडतो. दुसऱ्या वेळेस परत फोन आला, अरे आईने बाबाने काही काम सांगितलं तिथं चाललं. खोटं बोल, चांगल्या कामासाठी खोटं बोल, काही वाईट नाही. अजून तिसऱ्या दिवशी फोन करेल, अरे यार, एक तर फोन उचलू नका, नाही ते अजून काहीतरी करायचं. तुम्हाला सांगतो 5व्या वेळेस तो फोनच करा नाही, कारण तो दुसरा मित्र पकडलेला असेल, कारण त्याला टाइमपास पाहिजे असतो. असे सोडून द्यायचे असे मित्र. चांगल्या कामासाठी खोटं बोललेले काही वाईट होत नाही. आता पुढची गोष्ट आहे, पहिला पॉईंट काय झाला, मनावरून ताण कसा कमी करायचा. अभ्यास एक्झाम्पलमध्ये तुम्हाला या स्टेप्स सांगितल्या. जर तुम्हाला खरं काही गोष्टी लिहून घ्यायला पाहिजे होत्या, पण रिलेटेड बी कधी पण याच्या पुढे सेमिनारला जाणार असे पॉईंट लिहून ठेवायचे असतात. कारण हे तुम्ही काही मी बोलतो ते तुमच्याकडे काही रेकॉर्डिंग होत नाही, ते असू द्या, रिलेटेड बी. पुढचा एक पॉईंट आहे, शिस्त पाळावी. काय सांगितले, शिस्त पाळावी. आता शिस्त पाळावी म्हणजे जेव्हा एखाद वेळेस एखादा अभ्यास करत असताना मनामध्ये काही गोंधळ होण्याची शक्यता असेल, तर त्या गोंधळाला थांबवण्यासाठी काय करायचं, काहीतरी शिस्त पाळली गेली पाहिजे. मग आता कोणत्या शिस्त पाळायच्या हो? सर्वात पहिली शिस्त, वर्षभराचं आठवायचं नाही काय केलं ते, मजा मारली का, काय केलं नाही. अरे यार तेव्हा केलं असतं बरं झालं असतं, तो मित्र सोडला असतं तर बरं झालं असतं, आईचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं, बाबाचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. या गोष्टी नाही करायच्या. ही पहिली शिस्त काय पाळायची, वर्षभरातल्या गोष्टींना जास्त व्हॅल्यू द्यायचं नाही. ही झाली पहिली शिस्त. दुसरं, भीती, मला यश मिळेल का नाही, मी पास होईल का नाही, मला एवढं होईल का नाही, या वयामध्ये जास्त होतं. अजिबात नाही, अरे होणार रे मी बिंदास. एखादा फोन आला, रिलॅक्स है, कर डालेंगे, करेंगे, देखेंगे, हो जाएगा. आणि याच्यासाठी एक छोटीशी टिप्स सांगतो, कॉन्फिडन्स. रोज आरशासमोर जायचं. काय, आरशासमोर जायचं आणि आरशासमोर झाल्यानंतर रोज म्हणायचं, माझा अभ्यास छान होतो आहे. पहा, ही फॉल्स कमिटमेंट बी होऊ शकते, पण फॉल्सचं पॉझिटिव्ह कसं होतं तुम्हाला एक सांगतो. माझा अभ्यास चांगला होतो, माझा ब्रेन रोज इम्प्रूव्ह होते. किती सोपी गोष्ट आहे, किती सोपी. आरशा समोर जाऊन काय सांगायचं, माझा अभ्यास चांगला होतोय, माझा ब्रेन इम्प्रूव्ह होतोय. भांग पडत पडत बोला ना, कपडे घालत बोला, भांग पडत बोला, कुठेही बोला, पण बोल. त्याच्याने खूप वेगळा इफेक्ट पडायला लागला, खूप सुंदर, एकदम वेगळा. म्हणजे ही भीतीच राहत नाही. तुम्हाला एक साधं एक्झाम्पल सांगतो. वाल्मिक जो वाल्यापोळी होता त्याला राम म्हणता येत नाही, मरा मारा निगेटिव्ह बोलला, राम म्हणायला लागला. म्हणजे कधीही लक्षात ठेवा की चांगल्या गोष्टी करण्यासाठी निगेटिव्ह पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करा. तुम्ही जरी फॉल्स कमिटमेंट असेल ती पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं, तुमच्या हातात आहे, माझ्या हातात नाही. काय शब्द वापरणार, माझा अभ्यास चांगला होतोय, माझा ब्रेन इम्प्रूव्ह होतोय. किती सोपी गोष्ट. हे तू वर्षभर करावं हे सुद्धा मला वाटतं, पण एक्झामच्या काळामध्ये निश्चित करावं हे तर पक्क आहे. पुढे गेल्यानंतर काही वेळा काय होतो, अभ्यास लक्षात राहत नाही. सांगा बरं, एखाद्या मित्राचं नाव विसरले तुम्ही, एखाद्या आई वडिलांचं नाव विसरून गेले काही वर्षांनी, नाही का होत नाही असं. एखादं आवडतं गाणं आपोआप तोंडात कसं गुणगुण येतं, बरोबर आहे ना.
असतं म्हणजे तुमचा ब्रेन ढल आहे असं म्हणता येईल का? नाही. म्हणजे ब्रेन सर्वांचा सारखाच आहे, वापर कमी जास्त करतो, चांगला करत नाही. मग अशा वेळेस ज्या वेळेस आपल्याला काही गोष्टी लक्षात राहत नसतील त्यावेळेस काय करायचं? एकदम सोपी ट्रिक्स आहे. रात्री झोपतो, कुंभकर्ण तर नाही तुम्ही, पडल्या पडल्या असं होतंय का? नाही. मग एकदम सोपी ट्रिक म्हणजे काय? तुम्ही जेव्हा बेडवर रेस्ट झोपायला जाता दिवसभरात ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या आठवायचा प्रयत्न करा. मग तो अभ्यास असेल नाही तर चांगल्या गोष्टी असतील, आठवायचा प्रयत्न करा. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक बिकॉज आत्ताच्या जगामध्ये प्रॉब्लेम का होतो? अंडरस्टँडिंग झालेली आहे, गेनिंग पण झालेली आहे, पण रिकॉलिंगच झालेली नाही. पूर्वी काय व्हायचं? रिकॉलिंग करून घ्यायचे, आता रिकॉलिंग करायला कोणी नाहीये. तर रिकॉलिंग करण्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन रात्री झोपत असताना, कारण 1 मिनिट अर्धा मिनिट तू करतोस ना, त्यावेळेस बाकीचे स्वप्न पाहण्यापेक्षा ह्या गोष्टी दिवसभरातल्या आठवा, लवकर झोप लागेल तुम्हाला. एकदम सोपी. आणि याचा परिणाम इतका सुंदर होतो पोरांनो, इतका सुंदर होतो. जो अभ्यास तुमचा 2-2 तासात होतो तो 5-5 मिनिटात व्हायला, कारण त्या ब्रेनला सवय लागून जाते इनडायरेक्टली. तुम्ही त्याला काही कमांड काही दिली नाही तर आपोआप होत ही एक शिस्त पाळायची. झालं. पुढे गेल्यानंतर बऱ्याच पोरांना अजून एक सवय असते, अरे तो मित्र माझा टॉप झाला त्याचे नोट्स आण. बाबा म्हणता अरे तो एक खूप हुशार होता त्याच्या नोट्स आणल्यात मी तुला. आई म्हणते अरे माझ्या शेजारच्याच आणले, असं गबाळ पडलेलं असतं. आणि मग म्हणतो काय? अरे शिस्त पाळा, तुमच्या स्वतःच्याच नोट्स वापरा, दुसऱ्याच्या वापरायच्या नाही. का? तिथं तुमचं रक्त आटलेलं असतं. काय? तिथं तुमचं आणि जेव्हा एखाद्या माणसाचं रक्त आटलेलं असतं त्या ठिकाणी तो माणूस ते प्रेमाने करतो. तुम्ही एखादी स्वयंपाक करून बघा, तिखट खारट कसंही राहिलं तरी काय सुंदर आलं. का? आपलं रक्त आटलेलं असतं. म्हणून तुमच्या स्वतःच्या नोट्स किंवा वर्षभर जे वाचलेलं असेल तेच वापरा. 11th आवरला आलेलं वापरू नका. टेक्स्टबुक प्रेफर करा. टेक्स्टबुक प्रेफर करा. टेक्स्टबुक इज बेस्ट ऑप्शन. कोणताही आहे टेक्स्टबुक इज बेस्ट. बाहेर मार्केटमध्ये नोट्स कशा मिळतात आता पाय, मी आयुष्यात कधी वापरले नाही. फक्त वरचं कोर. रात्री माझ्या मुलाला विचारलं काय रे तुला सरांनी नोट्स दिल्या का क्लासला? हो बाबा म्हणे हे डायजेस्टच दिसतं म्हणे. म्हटलं काय रे? हो म्हणे काही वरचं बदललंय म्हणे, मधलं सर्व सारखंच आहे. म्हणजे पोरांनाही कळतं काय चांगलं काय वाईट, पण तरी सुद्धा टेक्स्टबुक खूप बेस्ट. इंट्रोडक्शन पासून तुम्ही आता शक्य नाही पण टेक्स्टबुकलाच प्रेफर केलेलं चांगलं असेल. 11th आवरला आता तुम्ही जे असेल ते करा तुम्ही. पण काय सांगितलं आता सांगा तुम्हाला? टेक्स्टबुक चांगलं प्रेफर करा, रिकॉलिंग करा. आता याच्यानंतर पुढं अभ्यास. काही लोक काय करतात, बसले की खूप खूप वेळ बसतात. असं नाही बसायचं. आपल्याला तर करायचं आहे तर 15 तास अभ्यास, नो डाऊट. 20 तास करा, नो डाऊट. परंतु कंटिन्यू बसण्याचे पण 1.5 तासाच्या वरती बसू नका. 1.5 तास झाला की घरातल्या घरात पाणी प्या किंवा तिथल्या तिथं शतपावली करा. ज्याचं घर मोठं असेल वरती बाल्कनीमध्ये जाऊन फक्त हिरवळच पहा. अशा काही गोष्टी असतील की ज्याच्याने तुम्हाला फ्रेश होईल. तेवढ्या गोष्टी करून जर 5 मिनिटामध्ये तुम्ही फ्रेश होणार किंवा स्वतःला उठायचंच नसेल एखाद्या वेळेस असतो तर काय करायचं त्यांनी? दीर्घ श्वास. जेव्हा जेव्हा तुम्ही एक्झॉस्ट होणार, ब्रेन काय एक्झॉस्ट होतो माहिती? 2 कारणामुळे. एक एनर्जी कमी झाली तेव्हा, आणि दुसरी ऑक्सिजन कमी झालं तेव्हा. एनर्जी कमी झाली तर काहीतरी चमो खाऊन घ्यायचं. लिक्विड पाणी जरी पिलं तरी लगेच एनर्जी होऊन जाते. एखादा ज्यूस पिला तरी एनर्जी होऊन जाते. एनर्जी. पण ऑक्सिजन कमी पडला की ब्रेन लवकर एक्झॉस्ट होतो आणि त्याला सर्वात सोपा पर्याय 3च वेळा बसल्या बसल्या 3च वेळा करा.
तुम्हाला नाही चौथ्या वेळेस अभ्यास करावा असं वाटला मग मला सांगा, आणि हे आयुष्यभर लक्षात ठेवा. एकदम सोपे टिप्स. मी कंटिन्यू 12-12, 15-15 तास जेव्हा लेक्चर देत होतो, मी क्लासमध्ये डोळे बंद करायचो आणि करायचं पुढच्या लेक्चरला परत अटेंड करायचं. म्हणजे हे मला एक पर्यायच नव्हता. काय मला तिथं काही बेड राहायचं का परत 5 मिनिट झोपून घेऊ असं दिसत काही शक्य नव्हतं. त्या अशा पद्धतीने पण तुम्ही केलं गेलं. म्हणजे ह्या गोष्टी काय तुम्हाला याची शिस्त पाळावीच लागेल. आता शेवटचा पॉईंट शिस्त पाळण्यामध्ये. बऱ्याच वेळा ह्या वयामध्ये काही जलसी असते. काय मी अभ्यास करतो तो मस्त फिरतो त्याला मी काहीच देणार नाही, तुला त्याच्याशी मी कम हे करायचं. पूर्ण महाराष्ट्र असेल भारतभर विद्यार्थ्यांची करायची. त्यामुळे त्याच्याशी जलसी करून किंवा त्याला ज्ञान वाटल्यास काहीतरी दिलं असं समाधान तर मिळेल. त्यामुळे कॉम्पिटिशन आपण आपल्या मैत्रिणीला मित्राला काही न द्यायचं अशी मानसिकता ठेवायची नाही. परंतु एक काळजी बी घ्यायची. असे आमच्या इंजिनिअरिंगमध्ये झाले, मित्र वया नोटबुक घेऊन गेले आणि गडप होऊन गेले, फोन बंद. असं मटेरियल नाही द्यायचं. का काही शेअरिंग असेल काही गोष्टी असेल थोड्या वेळ करायचे. आणि सर्वात मोठी शिस्त म्हणजे ज्या वेळेस तुम्ही अभ्यासाला बसले, फोन एक तर सायलेंट करा नाही तर बंद करा. कारण बऱ्याच वेळा फोन का पुरं वापरतात. मी जेव्हा सर्वे केला होता, हो सर घरची फोन येते, भाऊ बाहेर जातो, आई बाहेर जाते, वडील बाहेर जातात. अरे काही जरी झालं का तुझाच फोन आहे का? अजून पण दुसरे आहेत ना. मनुष्य एक बिल्डिंग मध्ये राहतो ना, सर बिल्डिंगचे फोन घेत बसतो आणि त्याला माहिती आहे आपल्या घरची उचल लक्ष जायचं बरोबर उचले. त्यामुळे ती चिंता नका करा. आणि समाज इतका सेन्सिटिव्ह आपला भारतीय, कोणाला काही झालं ना तो पटकन उचलून घेऊन येतो घरापर्यंत. त्यामुळे ती भीती नाही बाळगायची. फोन भेटतो बंद करा नाही तर सायलेंट करा. हा सर्वात लास्ट आणि लिस्ट पॉईंट खूप महत्वाचा आहे. नाही ते काय होतं, टिंग टिंग माणसाचे लगेच लक्ष ते आणि त्याच्यात आता अजून वेगळे SMS चे वेगळे, व्हॉट्सअपचे वेगळे, याचे वेगळे, आणि तो टिंग किती डिस्टर्ब होतो. अजिबात करू नका. एक्झामच्या काळामध्ये तर नकोच, तर वेळेत जाऊ दे, पण एक्झामच्या काळामध्ये हा कम्प्लीट बंदच पाहिजे. किंवा सायलेंट मोड करा. जर तुमचा ज्यूस राहत नसेल, आई बाबांवर खूपच प्रेम असेल, भावावर खूपच प्रेम असेल तर काही हरकत नाही, असावं माणसाने, परंतु मग सायलेंट मोड ठेवा. अशा काही शिस्ती असतात. दुसरी गोष्ट, टाइम टेबल फॉलो करण्यासाठी प्रयत्नच करायचा. आणि आई किंवा बाबा जे असतील घरी त्यांना सांगायचं मी या टायमानुसार फॉलो होतो का नाही मला आठवण देत चला, रिक्वेस्ट करा, मला मदत करा एवढे 1 महिना 2 महिना काय दिवस. त्यांनाही त्यांच्या सांगा. मग ते काय करतात माहिती आहे का, आपल्याला एखाद वेळेस अरे तुझं 2 तास झाले ना, मग कधी पाणी मिळेल, चहा मिळेल, तुमचा फायदा आहे त्याच्यात. असं की थोडंसं त्यांचाही वापर करून घेतलं तर त्यांनाही बरं वाटतं, आपला पोरगा अभ्यास करतो आणि आपल्यालाही बरं वाटतं, आपली ते काळजी घेतात. 2 वे. कारण अभ्यास करताना बऱ्याच वेळा आपण एका ब्रेनचा वापर करतो, दुसऱ्या ब्रेनचा करत नाही. म्हणजे अटॅचमेंट डिटॅच नाही करायची, आपल्या परिवाराशी करायची. ते सुद्धा एक खूप कामाचं असतो. कारण एखाद्या वेळेस झटका बसला, विसरून गेलो एखादा पॉईंट, तर त्यावेळेस आपल्याला सेन्सिटिव्ह कामात येतं. एखादं खूप अभ्यास केला असतो एखादी गोष्ट आठवतच नाही. आता जसं रात्रीचं मी रिव्हिजन करायला लावलं ते झाल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता, तुमच्या टाइम टेबलमध्ये सर्व सब्जेक्ट आहेत समजा, ओके, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, आदल्या अभ्यास करण्याच्या आधी त्याचं आठवण्याचा प्रयत्न करा. काल काय केलं होतं, नाही आठवलं तर जय श्रीराम, आठवलं तर आनंद. टेन्शन घ्यायचं नाही, आठवलंच पाहिजे असं काही गरज नाही. रिलॅक्स राहायचं. जेवढं रिलॅक्स राहणार तेवढा तुमचा फायदा. भांडण केल्यामध्ये जे काही आपण बोलतो ती एक गोष्ट बी लक्षात राहत नाही. का? टेन्शन असतं. आणि आपण जेव्हा प्रेमाने बोलतो तेव्हा प्रत्येक गोष्ट रेणू माहीत असतं. का? रिलॅक्स असतं. ह्या साध्या साध्या गोष्टी नाही, म्हणून टेन्शन घेऊन अभ्यास होत नाही, रिलॅक्स मध्येच अभ्यास होतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता इथं पालक नाही, त्यामुळे काही पालकांना मला काही गोष्टी सांगायच्या नाही आहेत. आता परीक्षेच्या एक्झामच्या आदल्या दिवशी, आदल्या दिवस परीक्षा, उद्या परीक्षा आहे,
असं घर म्हणजे युद्धाला चालला माझा मुलगा. हे पेन भरला, पाय पेन आहे का नाही, मी चालू आता घेऊन येतो. अरे रबर आहे का नाही, पाय त्याला असं वाटलं आणि आता ढाल आणि हेच घेऊन चाललं का काय. असं काही आदल्या दिवशी आपल्याला जो विषयाचा अभ्यास करायचा आहे त्यावर फोकस करायचा आणि त्या दिवशी आदल्या दिवशी एकच विषयाला प्रिपेअर करायचं. सिक्वेन्स अशीच ठेवायची, मध्ये मध्ये गॅप घेऊन ठेवायची. त्या पिरियडमध्ये केलेला अभ्यास खूप कामाचा असतो, कारण मॅक्सिमम न्यूरॉन्स बाहेर निघत असतात. एक्झाममध्ये केलेला अभ्यास आणि वर्षभर केलेला अभ्यास इक्वल असतो. म्हणून मी पहिल्या सुरुवातीला काय सांगितलं, वर्षभर नाही केलं तर जय श्रीराम, आत्ता करा, रिझल्ट मिळतील. ओके, पण हे कायम फॉलोअप नका करा. हां, ते फक्त आता कशासाठी बोलतोय, मी फक्त बोलतोय अभ्यासासाठी, अभ्यास ड्युरिंग एक्झामिनेशन, म्हणून मी हे बोलतोय. आता या एक्झामच्या आदल्या दिवशी जर काय करायची, पहिली गोष्ट झोप कम्फर्टेबल झाली पाहिजे, एकदम छान झोप झाली. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आमच्याकडे एक सोनोनी म्हणून माझा क्लासमेट होता, खूप हुशार, युनिव्हर्सिटीमध्ये नेहमी टॉपर येणारा. पण त्याने आदल्या दिवशी मूर्खाने काय केलं, सॉलिड स्टेट फिजिक्स थेरी सब्जेक्ट होता आणि रात्री झोपलोच नाही. वाटतं काय फॅमिली प्रॉब्लेम, घरगुती काय झालं आपल्याला त्याशी, पण झोपलो नाही आणि पेपरला आलं आणि सर्व विसरून गेलं. आणि ते एकदम घाबरून गेलं. त्या एक्झामिनरला मला काही पुस्तक पाहू द्या, अरे मग आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आणि इव्हन दो कॉलेजच्या लोकांनाही माहित होता, BScचा लास्ट इयरचा पेपर होता तो विषयच. म्हणजे मग आम्ही त्या आमचे जे सुपरवायझर होते जाधव सर आले. मग त्यांनी त्या एक्सटर्नलला सांगितलं, सर खूप हुशार मुलगा आहे, का असं होतंय माहीत नाही. त्यांनी मग 1 का 2 मिनिटासाठी पुस्तक दिलं. आमचं काय ऑब्जेक्शन होतं, आम्हाला माहिती आहे तो टॉपरच येणार आहे. तुम्हाला सांगतो त्यांनी पेपर बी चांगला. म्हणजे का झालं, एक छोटीशी गोष्ट कशामुळे झाली, रात्री कम्फर्टेबल झोप न घ्या. म्हणजे अशाच काही गोष्टी आहेत. कम्फर्टेबल म्हणजे खूप तुमचं नाही का, आपल्याला इरिटेट होणार नाही एवढं, नाही ते जास्त झोपे इरिटेट होते. असं कम्फर्टेबल झोप झाली पाहिजे, हा एक महत्त्वाची गोष्ट. खूप थकवा यायला नको, रिलॅक्सेशन पाहिजे. आदल्या दिवशी जे काही जेवण असेल रात्रीच्या वेळचं हलकं खायचं. ज्याची फायनान्शियल कंडिशन बरी असेल त्यांनी ज्यूस, दूध असं काही हलकं फुलकं केलं तरी चालेल. ज्यांच्याकडे नसेल डाळ भात हलकं फलकं केलं तरी चालेल, पण ते हलकंच खायचं परीक्षेच्या आदल्या दिवशी. रात्री फक्त, दिवस तर काय नाही, दिवसभर काय काम तोडत नाही तुम्ही, ते काय चालते त्यात काही गोष्टी, पण रात्री तरी कंपल्सरी हलकं फुलकं खायचं म्हणजे खायचं. त्यानंतर थोडंसं मॅप तयार करून घ्यायचा, इंडिव्हिज्युअल करायचा. नाही तर काय आई वडीलच मॅप तयार करतात, इथं पेपर आहे, इथं केंद्र आहे, तिथं जाऊन या, असं करा. तर ते नाही, तुम्ही स्वतः मॅप करा. आपल्याला कुठं जायचं आहे, वा तिथं जाण्यासाठी आपल्याकडे अवेलेबल काय आहे, आपल्याला कोण सोडायला येणार आहे, आपण स्वतः प्रिपेअर करायचं. भाऊ येणार आहे, बहीण येणार आहे, काका येणार आहे, किंवा आपण स्वतः जाणार आहे. हा आपल्याकडे असलेला आपला विषय कोणता आहे ते जाओ, पेपर आहे इतिहासाचा, अभ्यास केला भूगोलाचा, असं नको व्हायला. तर कोणता पेपर आहे त्याचा अभ्यास झाला पाहिजे. त्याचं काय, त्याला लागणारे जे टूल्स असतील ते आदल्या दिवशी व्यवस्थित प्रिपेअर करून आपल्या टेबलवर ठेवून द्यायचं. पुढच्या याच्यावर पेन असेल काय असेल ते आपण करायचं, पण घरच्यांना त्याच्यात काही भाग द्यायचा नाही. आपण केल्यावरच ती खरं गोष्ट चांगली असते, तरच आपल्याला फील येतं की मी आता अभ्यासाला चाललो. जर आईने आयता पेन दिला असेल, पेपर दिला असेल, भावाने दिला असेल, तर त्याला आपण पेपरला जाण्याचा फील येत नाही. सेंटिमेंट आणि ब्रेन हा सर्वात महत्वाचा पार्ट असतो, तुम्हाला लक्षात ठेवा. तुम्ही केलेला अभ्यास म्हणजे तुम्ही खूप मोठा तीर मारला असं नाही विषय. अभ्यास सर्वच करतात, पण टॉपर एकच येतो. तुमच्या बरोबर सर्व अभ्यास करून राहिले, तुमची मैत्रीण अभ्यास करते, तुमची सर्व एकत्र करतात, एकच क्लास लावलेला असतो, शिकवणारा तोच माणूस असतो, कॉलेज एकच असतं, मित्रमंडळ परिवार एकच असतो, अभ्यास सारखाच वेळ करतात, मटेरियल सेम वापरतात, टॉपर एकच येतो. का? त्याला कारण सेंटिमेंट असतो. अभ्यास हा तो ब्रेनचा आणि सेंटिमेंटचा खूप मोठा जवळचा संबंध आहे, हा एक लक्षात ठेवायला पाहिजे. आता हे सांगितलं तुम्हाला. आता पुढचा जो विषय आहे परीक्षेच्या दिवशी, तर
तुम्हाला काय करायचंय की जर तुम्ही वर्षभर काही केलेला अभ्यास असेल ती एक समरी केलेली असावी असं माझं एक मत असतं. आता तो विषय मी काय घेतला नाही कारण मी फक्त परीक्षा काळात असेल. तर अभ्यासाच्या परीक्षेच्या दिवशी ज्यावेळेस तुमचा 2 वाजता 10 वाजता पेपर असेल तर अर्धा तास च्या आधीपर्यंत आपण केलेल्या अभ्यासाची समराईज करायची. पुस्तक चाळत बसायचं नाही. समरी काढली असेल 2 पेजेसची पूर्ण चॅप्टरची पूर्ण सब्जेक्टची ती पण चालणार आहे. आणि समजा समरी काढलीच नसेल तर हायलाइटेड पॉइंट तरी तुम्ही वाचून घ्यायचे. जसं मी तुम्हाला सांगितलं ना तो कॉमर्सचा माणूस कसा अभ्यास करायचा तरी टॉपर यायचा असं तसं तुम्हाला शक्य असेल तर ते समराईज करून घ्यायचे. फक्त समरी करायची पूर्ण नाही तर बस उठल्या बापरे ते मस्त वातावरण अरे. आणि दुसरी गोष्ट जे झालेलं नाही जर केलेलं नाही आणि एखाद्याने सांगितलं माझ्या काकाने माझ्या मामाने पेपर काढल्याने हे क्वेश्चन येणार आहे पण केलेलं नाही ना नाही करायचं. अभ्यास जर केलेला नसेल नाही तर बरेच पोरांना एकदम वाईट चावट सवय असते. जे केलेलं असतं ना ते सोडून जे केलेलं नाही त्याचा अभ्यास करतात आणि तिथे येणारच नाही एक्झामला आठवणारच नाही हे तर पक्क असतं तरी त्याच्या मागे म्हणजे जे हातचं आहे ते सोडून त्याच्या मागे पळ असं कधीच करू नये. जे आपल्याला येतं तेच करायचं. मला एक विषय सांगतो पोस्ट ग्रॅज्युएटला असताना मला फक्त 32 मार्काचं येत होतं बस तेवढंच लिहिलं मी. मला 5 ते 5 नापास ते नापास पण मी नवीन काही घेणार नाही नवीन करणार नाही कारण मी केलेलेच फक्त 3 चॅप्टर होते. स्टिक राहायचं आपल्या याच्यावर. रिझल्ट निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा विषय नाही पण आपल्या ब्रेनला आणि आपल्या सेन्सिटिव्हला आपण स्टिक राहायचं. एखाद्याने क्वेश्चन पेपर जरी आणून दिला आदल्या दिवशी तो अभ्यास केलेला नसेल त्याच्याकडे ढुंकून पाहायचं ना जे केलं असेल ते घेऊन टाकायचं. का सोडायचं जग घेणार आहे आपण काय घेऊ एवढा मोठा काही आपला हेवी नाही व्हायचं ते काही विषय पण जे केलेलं नाही त्याच्यावर काही लक्ष घालायचं. ओके हा झाला तुमचा परीक्षेच्या दिवशी. अजून जेव्हा परीक्षा द्यायला गेले हा अर्धा तास कधीही कोणत्याही मित्राला प्रश्न विचारू नका आणि त्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देऊ नका. नाही तर समोर अरे तुला ते माहिती आहे का व्हॉट्सला होम्सला अरे तुला ते कॉस्टिंगचं माहिती आहे का तुला हे माहिती आहे का असं सुरू होऊन जातं. आणि त्याच्यात काय होतं माहिती आहे का तो जबाजब बंबारमेंट करायला लागतो आणि ब्रेन काय उत्तर देत नाही. आपल्याला असं वाटायला लागलं आपल्याला काही येत नाही. त्यामुळे अर्धा तास जो असा चावट असेल ना त्याच्यापासून दूर जायचं बसून घ्यायचं हॉलमध्ये जाऊन बसायचं आणि विचारलं कोणी अभ्यास एकदम झक्काच झालेला आहे बिनधास्त सांगायचं झक्काच अभ्यास झालेला आहे कॉन्फिडंटली सांगायचं. कोणी विचारलं का उत्तर द्यायचं नाही. मला माहित नाही असं खोटं बोलून टाकायचं. तू गेला त्याच्या घरी काय आपल्याला काय जायचं नाही पण आपली मानसिकता सांभाळायची आपल्याला. लक्षात ठेवायचं एक्झामच्या पेपरच्या अर्धा तास आधी कधी कोणाला विचारू नाही. आपण मटेरियल सुद्धा घेऊन जायचं नाही. मध्ये घुसले की हे घ्या तुम्ही कोणी आलं असेल तर घेऊन जा. आपलं जे काही रिक्वायर्ड आहे तेवढंच घेऊन जायचं नेहमी लक्षात ठेवा. आता राहिला पुढचा विषय परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर काय. परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट बसल्या आपल्याला जे आवडतं ज्या देवावर विश्वास आहे त्याचं नामस्मरण करायचं. लोक काय हसतील बोलतील काही घेणं देणं नाही आपल्याला. लोक गाड्यावर बसू देत नाही घोड्यावर चालू देत नाही. देव नमस्कार वाटलं तुम्हाला लाज वाटत असेल ना डोळे मिटवायचं मनातल्या मनात करायचं. एकदम बेस्ट ऑप्शन आहे हा. पेपर पडला आपल्याकडे जे क्वेश्चन पेपर वगैरे काय असेल ते आधी हॉलची रचना पाहून घ्यायची. हवा कुठून येते काय येते कोण कुठं बसलेले कसं बसलेले याची सर्व गोष्ट पाहून घ्यायची. तुमचा सुपरवायझर कुठं राहणार आहे एंट्री कुठून राहणार आहे लाईट कसा आहे काय हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून घ्यायचा. कारण मेंढरापणानंतर काय होतं गांगरून जातो माणूस अचानक. आणि पेपर देताना गांगरताना फक्त 11वी 12वी हेच नाही गावून आम्हाला जरी उद्या पेपरला दिलं ना तरी आम्ही टेन्शनमध्ये येऊ. लक्षात घ्या कारण ती मानसिकता आहे पेपर म्हणजे काहीतरी वेगळं. त्यामुळे आम्हाला जरी एखादी एक्झाम द्यायला लावली तरी आम्ही त्याच पद्धतीने तुमच्यासारखाच बिहेव करू.
काही बदल होत नाही. त्यामुळे तुम्हाला स्वतःला यायला काही वाटत नाही. म्हणजे तिथं गेल्यानंतर प्रार्थना करायची. हॉलचं पण आपण थोडंसं निरीक्षण करून घ्यायचं, कसं आहे, काय आहे, काय आहे. आपल्याला बसताना इनकन्व्हिनियंट होत नाही ना, ते पण पाहून घ्यायचं. एखाद्या वेळेस थोडासा खराब असेल रिक्वेस्ट करून पाहायची, हालचाल करून पाहायची की आता समजा हा बेंच आहे, इकडं खूप खराब असेल तर इकडं बसायचं, किंवा इकडं असेल तर टीचरला तेवढं सांगून द्यायचं की बाबा मी असं असं बसणार आहे, इकडं खराब आहे. अशा गोष्टी करून घेतलेल्या कधीही चांगल्या असतात. 11th आवरला मग चिडचिड होत नाही. एखादा मग अचानक शिक्षक येतो, हाय इकडं का बसलाय, आता त्याला माहीत नसतं विचारायला, तो शिक्षक त्याच्या लेवलने सांगायला जातो, नेम पाळायला जातो. पण ते आधीच सांगतो, मॅडम शिक्षक असं असं आहे, मी इकडं बसतोय, मला इथं जमत नाही, इथं काहीतरी खराब आहे असं बोल. ते बी माणसाचं आहे, त्यांचाही मुलं बाळं असतं, त्यामुळे काही एवढी चिंता करायची नसते. उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर आता पूर्वी काय व्हायचं, पूर्वी सगळे क्वेश्चन पेपर वाचायचे. आता तशी काही गरज नाही राहिली. काय ते पेपर वाचणार आणि ते मग गडबड करणार, तशी काही करू नका. मी त्याच्यात थोड्याशा बिवाडली. 10वीपर्यंत काही वाटत नाही, 10वीपर्यंत थोडीशी हलकं फुलकं असतं. पण पुढं काय करायचं, पहिला क्वेश्चन तुमचा जो असेल, पहिले जे इन्स्ट्रक्शन असतं ती कंटिन्यू चांगलं वाचायचं. पहिले 5 पैकी काय आहे, 4 पैकी काय आहे, 2 पैकी काय आहे, ते वाचलंच गेलं पाहिजे पेपरमध्ये. नाही तर काय सोडून टाकतात आणि त्याला तो आर असून तोही सोडून येतो, नंतर अरे यार आपला वेळ वाया गेला. असं नाही व्हायला. आधी ज्याच्यात जे काही इन्स्ट्रक्शन दिले असतील त्या कंटिन्यू व्यवस्थित रीड करायचे, पहिली प्रायोरिटी घ्यायची. दुसरी, पहिला क्वेश्चन वाचला, हा क्वेश्चन पेपर आन्सर शीट खूप मोठ्या देतात, त्यांना माहिती आहे पोरं खूप हुशार आहे. त्यामुळे पहिला क्वेश्चन वाचला, त्याच्यातलं जे आपल्याला 100% येतं ते लिहून काढायचं. जे येतं ते एखाद्या पहिल्यामध्ये एकच येईल किंवा 2 येईल, कधी कधी काहीच येणार नाही, काहीच येणार, टेन्शन नाही घ्यायचं. दुसरा क्वेश्चन वाचायचा, त्याला तीच सिक्वेन्स करायची, जे ते लिहायचं, नाही येत सोडून द्यायचं. पेजेस भरपूर असतात, त्यामुळे आपल्याला आयडिया असते काय आहे काय नाही. पण शेवटी तो विषय कसा करायचा ते मी तुम्हाला सांगेन. असं याच्याने काय होतं, आपला ब्रेन सुद्धा एक कम्प्युटर असतो. कम्प्युटरमध्ये खूप जास्त फाईल झाल्या तर काय होतं, स्लो होतो, हँग होतो, बरोबर. मग तसंच आपण जसं जसा अभ्यास केलेला असतो ना, तसे तसे त्या सेव्ह होत जातात. खूप जास्त अभ्यास केलेला असेल ती वरती असते नेहमी. आता कम्प्युटरमध्ये जी आपण नेहमी यूज करतो ती वरती राहते, बाकीच्या थोड्या खाली असतात. तशाच पद्धतीने आपण जे बी नेहमी अभ्यास केलेला असतो, जे आपल्याला चांगलं समजलं असतं ते वरती असतं. मग काय होतं, बऱ्याच वेळा पोरांना काय सवय असते, तो आठवतो त्यावर विचार करतो, अरे वाचले रे, असं नाही करायचं कधी. कारण तू वाचले तो येणारच आहे, पण तो दाबला गेला असेल. मग तुम्ही अशा करत करत जेवढे सर्व क्वेश्चन मधले तुमचे जे स्ट्रॉंगली येत होते ते आधी लिहून काढायचे. याच्याने काय होतं, टाइम वाचतो. पेजेस सोडून द्या आणि एखादं पेज एक्स्ट्रा गेलं की क्रॉस मारायचं, साईन करून द्यायची, विषय संपला. भरपूर पेजेस मोठे असतात. आपल्याला एवढ्या वर्षापासून आपण पेपर दिलेला असतो, आपल्याला माहिती आहे कोणाला किती लागणार आहे, त्यामुळे ती काही एवढी टेन्शन नाही घ्यायचं. एखादं पेज एक्स्ट्रा सुटलं तर सुटलं. पण आधी काय करायचं, जे जे आपल्याला पूर्ण क्वेश्चन पेपर मधलं येतं ते आधी लिहायचं. त्याच्याने काय होतं माहिती आहे, आपण एकदम रिलॅक्स होऊन जातो. आणि जेव्हा रिलॅक्स होतो ते खाली जे असतं ना ते एकदम स्ट्रॉंगली बाहेर येतं. बऱ्याच वेळा असं होईल, तुम्हाला सांगतो, पहिल्या क्वेश्चन मधले 2 सोडवले होते, तिसरा क्वेश्चन वाचताना पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आठवतो. तिसरा क्वेश्चन आपण लिहितो आणि तेव्हा ते लिहून काढायचं. ते आता हे तिसरा जो घेतलाय तो लिहिल्यानंतर पहिल्याच आठवलं ना ते लिहून काढायचं, ते काय राहून जातं नाही. असे होणार आहेत. मग आता कसं होईल, जसे जसे तुम्ही पुढे जाणार, जसं जसं मागचं बी आठवत जाणार ते बी लिहायचं. म्हणजे याच्याने काय होतं, टाइम सेव्ह होतो. आणि जेव्हा शेवटी तुमच्याकडे इतका सुंदर टाइम असतो त्यावेळेस तुम्हाला विचार करून जे खूप अवघड क्वेश्चन असतील, ट्रिकी क्वेश्चन असतील, क्रिटिकल असतील ते तुम्हाला आठवायला मदत होते. नाही तर इकडं तिकडं धुंकायला वेळ मिळतो. काय टेन्शन नाही. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जायचं, सर्वात सोपी गोष्ट आहे. ओके. आता पुढे गेल्यानंतर कधी कधी परीक्षा देत असताना बरेच पुढं होतात, हँग होऊन जातात. मी तुम्हाला सांग सोलवणीचं एक्झाम्पल, हँग होऊन जातात. तर
हँग झाल्यानंतर एकदम सोपा पर्याय बघा. डोळे बंद करायचे, परत आपला आवडत्या देवाचं नाव घ्यायचं आणि लॉंग ब्रिदिंग करायचं. 3 वेळा करा. तुम्हाला गॅरंटेड सांगतो लगेच फ्रेश वाटेल. सर्व आठवण च लावून सांगतो, 100% च लावून सांगतो. करून पाहायचं प्रॅक्टिस. का हँग होणं म्हणजे काय? तुम्ही मी कोणी होतं रे. हँग होणं काही हे का कम्प्युटरच होतं असं काही नाही. आपण मी होतोच. त्यामुळे याला एकदम सर्वात हँग होण्याचं मी 2च करायचं आहे. एक तर एनर्जी खाल्लेलं असतं थोडं सकाळी काहीतरी हलकं फुलकं काहीतरी, आणि ब्रेन मध्ये ऑक्सिजन कमी पडायला लागतं तेव्हा थोडंसं माणूस एक्झॉस्ट किंवा हँग होतो. काही नाही केलं की झाला विषय आणि आपल्याला परत आठवायला लागतो. हे झाल्यानंतर तुमचे जे प्रश्न असतात सिस्टमॅटिक सॉल्व करत 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 असं होतं. आणि हे पेपर संपला की शेवटचे 1 मिनिट 2 मिनिट वेळ जर उरला तर आपण ते चालून घ्यावं. त्याचं कारण काय असतं? त्यामुळे घाईघाईमध्ये क्वेश्चन नंबर लिहिणं राहून जातं, त्याचं सब क्वेश्चन नंबर लिहिणं राहून जातं, एखादा पेज कोरा राहून गेला त्यावर क्रॉस करणं राहून जातं, खाली पेज उरलं असेल अर्ध त्यालाही क्रॉस करून द्यायचा. अशा सर्व प्रिकॉशन घेऊन 1 मिनिटात 2 मिनिटात काय असेल ते करायचं आणि मग रिलॅक्स व्हायचं. कधी कधी 1 अर्धा पाऊण तासात जर पेपर होऊन जातं लवकर, काय नाही रिलॅक्स राहायचं, टेन्शन नाही घ्यायचं, मस्त गंमत पाहिजे. निघून जायचं नाही, पण निघून जायचं नाही. तर अशा काही गोष्टी करत करत जो तुम्ही पेपर संपला की बाहेर आल्यानंतर मुलांची काही खूप चर्चा, हा छान गेलाय मस्त गेलाय. नाही ते काय होतं, आता एक दिवसाची एक्झाम माझ्या मुलाला घ्यायला गेलो निर्मला कॉन्व्हेंटमध्ये आणि 2-3 मुली आल्या बघ एक्झाम देऊन पेपर, त्यांचं काहीतरी होतं सेमिस्टर. पण मी त्याची वाट पाहत होतो. ती एकीने सांगितलं हे उत्तर आहे, दुसरीने सांगितलं, ती एक पोरगी तिथंच रडायला लागून गेली. पोरी असं सांगितलं मी एवढं छान केलं होतं असं केलं होतं, काय चालू झालं त्यांचं. काय म्हटलं यार हे येतं का करत बस, म्हणजे त्याचा परिणाम पुढच्या पेपरवर व्हायला लागून जातो. त्यामुळे रिलॅक्स राहायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. जेवढं झालं तेवढं. आता झाल्यावर काय करणार आहे तुम्ही? काही युनिव्हर्सिटीत जाऊन किंवा बोर्डात जाऊन पेपर लिहिणार आहेत का? ओके, झालं आता बंद झालं ते, मतदान झाले, आता रिझल्ट येणार आहे त्याची चिंता नाही करायची, मस्त जाऊन झोपायचं. घरी गेल्यानंतर 5-10 मिनिट मस्त रिलॅक्स व्हायचं. आता तुम्हाला सांगतो जसे जसे पेपर संपत जातात ना तसं तसं डोकं हलकं हलकं वाटायला लागतं. आता हलकं वाटण्याचा काही संबंध आहे का? काही हे काही पाण्याची बाटली उतरवली का? पण हलकं वाटतं. कारण काय असतं, ते एक प्रकारचं टेन्शन असतं. म्हणून मी पहिल्या दिवसाला सांगतो या 2च गोष्टी असतो, ब्रेन आणि सेंटी, यावरच पेपर असतात. काही नसतं पोरांनो. जाड माणूस खूप जास्त अभ्यास करतो आणि बारीक माणूस कमी करतो असं कधी झालंय का? काही नसतं त्याचं. तो ब्रेनचा आणि सेंटीचा विषय असतो. त्यामुळे जेवढं तुम्ही कम्फर्टेबल राहून ना सर्व काही गोष्टी करणार, तुम्हाला सांगतो ए सक्सेस 100%. आणि सक्सेस 1 वर्ष 2 वर्षात नाही, तुम्हाला लास्टिंगपर्यंत राहणार आहे ते. त्यामुळे तो विषय नाही ठेवायचा. घरी आल्यानंतर थोडंसं रिलॅक्स वगैरे करून घ्यायचं. मग पुढच्या पेपरचं तशाच पद्धतीने आता जे सांगितलं त्या सिक्वेन्सने पद्धतीने करा. कधी गॅप असेल काय असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये एक शेवटच्या काही गोष्टीकडे येतोय. बराच वेळ बोर झालं असेल तुम्हाला. काय एक ABCD असे काही गोष्टी म्हटल्यास तुम्हाला सांगतो. पहिली ए म्हणजे ॲक्युरेसी. पेपर लिहित असताना काय पाहिजे? ए म्हणजे काय पाहिजे? ॲक्युरेसी, म्हणजे अचूकता लिहिण्याची, जास्त खूप भारूड भरती करायची, ॲक्युरेसी पाहिजे. बी म्हणजे ब्रेव्हिटी, मोजकेपणा, नाही तर काहीतरी पानावर लावून ठेवायचं खूप असं नाही. काय ब्रेव्हिटी, मोजकेपणा, एकदम थोडं थोडं. सी क्लॅरिटी पाहिजे, सुस्पष्टता पाहिजे, अक्षर व्यवस्थित पाहिजे, एकदम क्लिअर पाहिजे. डी डिसिप्लिन, शिस्तबद्ध पाहिजे. आता लिहिण्याची सुद्धा स्टाईल असते. काही पोरं काय करतात, 1 लाईन इथं 1 लाईन इथं 1 लाईन इथं 1 लाईन, ते घरच्या जिनेच उतरत राहतात. कुठेही द्या तुम्ही, पण एक सारखं दिसलं पाहिजे. अक्षर कसं नाही राहू द्या, भयंकर आहे कसं काय, माझं अक्षर दुनियाचं नाही, तुम्हाला वाचता येणार नाही, पण लिहिण्याची स्टाईल एकदम छान पाहिजे. एक्सलन्स किंवा इफेक्टिव्हनेस, ABCDE ह्या गोष्टी एक्झामच्या पिरियडमध्ये पाहायच्या. आणि लास्ट
परीक्षेच्या यशासाठी काही 8 गोष्टी मी सांगतो. सर्वात पहिली गोष्ट, आपला जो काही अभ्यास झालेला असतो त्याची नेहमी रिव्हिजन करणं. म्हटलं होतं ना, रिकॉलिंग होत नाही. अंडरस्टँडिंग आहे, गेनिंग आहे, रिकॉलिंगचा. म्हणून प्रत्येक अभ्यासाची काय करायची, वारंवार उजळणी करावी. दुसरा विषय, एक्झामच्या आधीची गोष्ट असताना काही क्वेश्चन पेपर जे आपल्याकडे असतील त्या क्वेश्चन पेपर सोडवायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून भारोडवरती करायची गरज नाही. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू करायचा. नॉलेज नंतर घेऊ. मला आता माझ्यावरून उदाहरण सांगतो. मला एक शिक्षक म्हणजे मी काय करायचो, एक्झाम पॉईंटच खूप अभ्यास करायचो, प्रॅक्टिस सांगायचो. माझ्याकडे वेळ राहायचा, शेतीमधूनच 2 महिने लेट यायचो आणि लवकर बी जावं लागायचं. 2 महिने मला सबसिडी संपलेलं राहायचं. घरचं पेरणी झाल्याशिवाय मला घरची सुट्टी द्यायची नाही. मग मला एक्झाम ओरिएंटेडच अभ्यास करावा लागायचा. मग कधी कधी अशा विषय काय नॉलेज, मग मी नंतर ज्यावेळेस कंप्लीट झाल्यावर नॉलेज घेऊन टाकलं. पण एक्झाम पिरियडमध्ये की कमीत कमी एक्झाम ओरिएंटेड सुद्धा अभ्यास झाला पाहिजे. नॉलेज हा पार्ट तर आहेच गरजेचा आहे, पण आता तुमच्याकडे वेळ असेल तर काय हरकत नाही. एक्झाम पिरियडमध्ये क्वेश्चन पेपरशी आवाजही काही पण करायची काही गरज नाही. सोडवलेले जे क्वेश्चन पेपर असतात टीचरकडे रिक्वेस्ट करून चेक करून यायचं. नाही तर आपणच ग्रेट, वा काय छान आहे, मस्त सोडल्या, असं नको. काय त्याच्यातल्या क्युरीज आहेत, काय आहेत त्या शॉर्ट आउट करून घ्यायच्या आणि इन्सिस्ट करून घ्यायच्या. जास्त नसेल ते 1 तरी 2 तरी करून घ्यायच्या. त्यानंतर ज्या तपासलेल्या ज्या काही अँसर सीट वगैरे असेल त्याच्या ज्या काही शिक्षकांनी सांगितल्या असतील त्या होणार नाहीत अशी काळजी घ्यायची. ती नॅचरल होणार आहे सांगायची काही गरज नसते. नंतर प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर पुढचं शेवटचं काय आहे की जी विषयाची आपण प्रश्नपत्रिका सोडवतो त्याची जी उत्तरपत्रिका असेल ती शेवटी असे झाल्यानंतर 2, 3, 4 काय असेल तेवढा तुमच्या वेळेनुसार एक क्वेश्चन पेपर घड्याळ लावून सोडून पाहिजे. एक तरी आपल्याला उद्या 3 तासाचा 2 तासाचा पेपर आहे, तो कोणतेही रॅन्डमली सोडवल्यापैकीच घ्यायची. बिगर सोडवली घ्यायची बसायची नाही. आपण जे काही 1-2 क्वेश्चन पेपर सोडवले त्याच्यातलीच एक घ्यायची आणि घड्याळ लावून सोडून पाहिजे. त्याच्यात काय होतं, कॉन्फिडन्स येतो. कारण ब्रेन आणि सेंटी हा खूप अभ्यासाचा मेन पार्ट आहे. मला जरी आज अभ्यासाला बसवलं आणि मी जर मानसिक स्टेबल नसलो तर काही उपयोगाचं. मी त्याच्यात किती का मास्टर राहिला, काही तसं नसतं. कारण सेन्स हा याच्यावर खूप आहे. त्यानंतर समजा त्या करत असताना आपण पेपरमध्ये ठरवलेला जो वेळ दिला असेल 2 तास, 1.5 तास, 1 तास, त्याचे 5 मिनिट 2 मिनिट आधी कसं संपेल याची काळजी घ्यायची. असे 8 पॉईंट ठेवून जर तुम्ही काळजी घेतली तर 100% चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो. आणि हे जे गोष्टी आहेत ह्या मी फक्त विद्यार्थ्यांना सांगितल्याच आहेत, पण त्यातल्या काही गोष्टी तुमच्या पर्सनल लाईफमध्ये पण कामात येणार आहेत. काही प्रश्न असतील तर विचारू शकतात, नाही तर अदरवाईज मी आता इथं डिक्लेअर करतो की माझं जे काही बोलणं होतं ते संपलेलं आहे. तुमचं सगळ्यांचं आभारी, सुरभी मॅडमचाही खूप आभारी की मला इथं बोलण्याचा चान्स दिला. आणि छान मुलं आले होते, खूप सिन्सिअरली ऐकत होते आणि याचा तुम्हाला निश्चित कुठं ना कुठं फायदा होणार म्हणजे होणारच, गॅरंटेड सांगतो. चल बाय, ऑल द बेस्ट.